सलाम. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशूच्या नावात सर्वांना सलाम आणि सर्वांना हॅपी फादर डे. पितृदिनाच्या सर्वांना ख्रिस्तामध्ये शुभेच्छा आणि आशीर्वाद. स्तोत्रसंहिता 105 याचं पहिलं वचन म्हणतं, परमेश्वराचे उपकार स्मरण करा, त्याचे नाम घ्या, राष्ट्रांस त्याची कृत्ये जाहीर करा. स्तोत्र 105 याचं पहिलं वचन म्हणतं, परमेश्वराचे उपकार स्मरण करा, त्याचे नाम घ्या, राष्ट्रास त्याची कृत्ये जाहीर करा, विदित करा. होय, या आपण त्या परमेश्वराचे नामाचे गुणगान करू आणि आजच्या सुंदरशा दिवशी त्याने आपल्यास एकत्र आणलं, त्याबद्दल त्याचे धन्यवाद देऊया. आणि देवाच्या वचनानुसार आपण या फादर डेच्या दिवशी त्याच्या वचनानुसार आत्मिक मन्ना सुद्धा आपण घेणार आहोत. ही आपण एक छोटीशी प्रार्थना करू पहिल्यांदा आणि त्यानंतर 1-2 गीतं प्रभूला सादर करू आणि ते गीतं सादर झाल्यानंतर आपण वचनाकडे जाणार आहोत. आणि आजच्या या फादर डेच्या दिवशी देवाचं वचन, त्याची आत्मिक मन्ना सुद्धा आपण स्वीकारणार आहोत. प्रकाश बोरे ऑनलाईन आहेत, ते हॅपी फादर डे म्हणत आहेत. त्यांनाही प्रभू येशू मध्ये फादर डेच्या शुभेच्छा. प्रभू ते सामर्थ्य, ते ज्ञान पवित्र आत्म्यामध्ये प्रभू येशूच्या नावात त्यांच्या जीवनामध्ये भरो. आमेन. ही आपण एक छोटीशी प्रार्थना करूया. धन्यवाद, धन्यवाद, स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू येशू, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. या वेळेकरता, समय करता एक सुंदरशी वेळ, संध्या तो आम्हास दाखवलीस, आम्हाला एकत्र आणलं, त्याबद्दल धन्यवाद देतो. कारण की तू धन्यवादित आहेस. आम्ही सर्व परिस्थितीत तुझा धन्यवाद करावा, असं तू आमचं जीवन पवित्र आत्म्यामध्ये, आनंदामध्ये प्रभू येशूच्या नावात तू भर. आज दिवसभर, काल रात्रीपासून ज्या काही कळत नकळत चुका आम्ही केल्या, त्या सर्व चुकांच्या, अपराधांच्या आम्हाला प्रभू येशूच्या क्षमा कर. ज्यांनी आमची मनं दुखवली त्यांनाही आम्ही प्रभू येशूच्या क्षमा करतो. येणाऱ्या वचना करता सर्व परिस्थिती प्रभू येशूच्या नावामध्ये स्वतंत्र मोकळीकता अशी तू कर. सर्व प्रार्थना विनंती प्रभू येशूमध्ये पूर्ण केल्या, त्याबद्दल धन्यवाद दे. ती प्रार्थना प्रभू येशूच्या नावात केली म्हणताय पित्या. आमेन. हालेलुया. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ या सुंदरच्या वेळे करता, समय करता, की आज सुंदरची वेळ, संध्या त्यांनी दिली. या वेळेकरता आपण त्याचं नाव आपल्या जीवनातून उंचावूया. स्तोत्र 105 मध्ये जे वचन आपण वाचलं, परमेश्वराचे उपकार स्मरण करा, त्याचे नाम घ्या, राष्ट्रांस त्याची कृत्ये विदित जाहीर करा. होय, आपल्या जीवनातून त्याचं नाव उंचवणारे आपण असलो पाहिजे. आपल्या प्रत्येक कृतीतून, आपल्या बोलण्यातून ख्रिस्ताच्या तारणाची घोषणा करणारे आपण असलो पाहिजे. उठाते तेरा नाम, तेरी स्तुति करते हुए घुटनों पर हम आकर करते हैं तुझसे प्रार्थना. उठाते तेरा नाम, तेरी स्तुति करते हुए घुटनों पर हम आकर करते हैं तुझसे प्रार्थना. गुरु की स्तुति हो, आएगा मेरा यीशु, मिले एक दिन, जाएंगे हम उसके संग, जहाँ पर होगा अनंत जीवन. आएगा
उठाते हैं तेरा नाम, तेरी स्तुति करते हुए घुटनों पर हम आकर करते हैं तुझसे प्रार्थना। उठाते हैं तेरा नाम, तेरी स्तुति करते हुए घुटनों पर हम आकर करते हैं तुझसे प्रार्थना। मिलकर हम गाएं प्रभु की स्तुति हो, मिलकर हम गाएं हालेलुया 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 हालेलुया। प्रेज द लॉर्ड। उठाते हैं तेरा नाम, होय आपल्या जीवनातून त्याचं नाव उंचवणारे असे बना। आज वेळ आहे तर परमेश्वर प्राप्तीचा, तोपर्यंत त्याला शोधा आणि त्याला प्राप्त करून घ्या। कदाचित उद्याचा दिवस करण्याचा असेल, शेवटचा दिवस असेल, आपला ठाऊक नाही। तो समय काल प्रसंग पित्याला ठाऊक आहे, प्रभू येशू म्हणतो। आणि आज फादर डेज आहे, पितृदिन आहे, तर आज आपण त्या पित्याची आठवण करूया की त्या पित्याच्या हाती जो समय आहे, त्याने आपला एकुलता एक पुत्र तुमच्या आमच्या मनुष्य पृथ्वीवरच्या प्रत्येक मनुष्याच्या पापांकरता अर्पण असा दिला। त्याने जी प्रीती आपणावर केली आणि देव आपल्या प्रीतीचं प्रमाण हे देतो की आपण पापी असताना ख्रिस्त सुसमयी मरण पावला। प्रेज द लॉर्ड। देवाने आपला एकुलता एक पुत्र आपण पापी असताना सुसमयी मरणास अर्पण असा पाठवला। ही त्याची दया आहे, ही त्याची प्रीती आहे की तो त्याच्या लेकरांना ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे धुतो, स्वच्छ करतो, त्यांच्या अपराधांची क्षमा करतो, जे त्याच्या पुत्राच्या नावावर विश्वास ठेवतात आणि त्याला स्वीकारतात। ही त्याची दया आहे। उपासना संगीत 33 नंबरचं गाणं सर्वांस ठाऊक आहे की ईश्वराची दया। योहान 3:16। देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं। यस, ही त्या पित्याची दया आहे। ईश्वराची दया किती सांगतीचा लागेना, न्यायी करिताची प्रीती सिंधुरे बळी जाना। देव फुले प्रेमे पाटा की माझ्या बळी घाटा, की माझ्या बळी घाट। सर्व कसी सर्व दुखी ओझियानी कनती, ऐकू जाते दिव्य मोठी प्रीती तेथे बसती। देव बोले प्रेमे पाटा की माझ्या बळी घाटा, की माझ्या बळी घाट। देव खरा ममताळो अंत काही लागेना, केवळा तो कनवाळू मानसांना कळेना। देव बोले प्रेमे पाटा की माझ्या बळी घाटा, की माझ्या बळी घाट। ती खरी
बरी देव बोले प्रेमे पाटा की माझा बरी पाटा की माझा बरी या उदासी खांती सोडा त्याची वाणी ऐकुनी निशलाची मैत्री जोडा पूर्ण भाव ठेवूनी देव बोले प्रेमे पाटा की माझ्या बरी पाटा की माझ्या बरी बापा बरी देखताना लेकरांना सुख शुकाची राहताना हर्ष वाटतो देव बोले प्रेमे पाटा की माझ्या बरी पाटा की माझ्या बरी ईश्वराची दया किती सांगतीचा लागेना न्याय तरी त्याची प्रीती सिंधुये बळी जाना देव बोले प्रेमे पाटा की माझ्या बरी पाटा की माझ्या बरी धन्यवाद धन्यवाद जिवंत परमेश्वर तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू येशू तुझ्या नावाला धन्यवाद देतो पवित्र आत्मा तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू येशू तू म्हणतो अहो कष्टी भाराक्रांत जनो तुम्ही सर्व मजकडे या म्हणजे मी तुमच्या जीवास विश्रांती दे होय आज आम्ही तुझ्या चरणाशी तुझ्या आत्म्याशी सहभागित राखण्याकरता तुझ्या चरणाशी नतमस्तक होण्याकरता आलेलो असताना आम्ही आमची सर्व ओझे चिंता प्रभू येशूच्या नावामध्ये सुपूर्द करतो आणि तू आम्हाला विश्रांती देशील आणि तुझं जे जू सोयीचं हलका आहे आम्हाला देशील आमचा विश्वास आहे तुझ्या वचनावर प्रत्येकाला तू स्थिर कर आशीर्वादित कर आणि तू करशील आमचा प्रभू येशू मध्ये विश्वास आहे म्हणून प्रार्थना त्या तारणकर्त्या ख्रिस्ताच्या नावात केली म्हणून त्या आमेन. देवाच्या नावाला धन्यवाद प्रभू येशूच्या नावाला धन्यवाद आणि पवित्र आत्म्यालाही धन्यवाद देऊया. आजच्या वेळेकरता समयाकरता बापू या फादर डेच्या पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा आणि प्रभू येशूच्या नावामध्ये आशीर्वाद. होय त्याचा एकुलता एक पुत्र ती आपली आशा आहे तो आपला विश्वास रूपी तारू आहे तो मार्ग आहे सत्य आहे आणि जीवन आहे आणि तो ते प्रमाण आहे सार्वकालिक जीवनाचं ती शुद्धता आहे ते सार्वकालिक जीवनाची तो विश्वास आहे तो सार्वकालिक जीवनाचा. सर्व संकटातून जात असताना तो आपला धीर सुद्धा आहे. देवाने आपल्या प्रीतीचं प्रमाण त्याच्या पुत्राच्या अर्पणाद्वारे दिलं ते पण आपण पापी असताना ख्रिस्त सुसमयी मरण पावला. जसा तो पुत्र देवाच्या आज्ञेमध्ये होता तसेच आपण त्या पुत्राच्या आज्ञेमध्ये असलो पाहिजे. बापवार मुलांनी वडिलांच्या आई वडिलांच्या आज्ञेत असावं वचन सांगतं. प्रेज द लॉर्ड. मुलांनी आई वडिलांच्या आज्ञेत असावं कारण की त्यांचं बरं व्हावं भलं व्हावं. तसाच प्रभू येशू या जगात असताना देवाच्या आज्ञेमध्ये होता. त्यांनी त्याची आज्ञा त्याची योजना वधस्तंभापर्यंत पूर्ण केली.
जी योजना, जी आज्ञा, जे वचन त्याला दिलं होतं त्याने ते पूर्णत्वास नेलं. आता वधस्तंभावर असता म्हणाला, इट इज फिनिश्ड, हे पूर्ण झालं आहे. आपल्या ख्रिस्ताच्या जीवनातून, प्रभू येशूच्या जीवनातून हे दिसतं की तो देवासमान असताना स्वर्ग सोडून या जगात मनुष्य रूपात आला, यासाठी की पुत्र देह मांसाची होती, म्हणून तो मनुष्य रूपात देवाच्या पवित्र आत्म्यामध्ये जन्मास आला. यासाठी की ज्या पापात बंधनात सर्वजण बसले होते, जे अंधकारात दबलेले होते, बंधनात होतं, त्या सर्वांस त्याने आपल्या मरणाने सैतानाच्या बंधनातून नाहीस करावं आणि पापाचा खंड आपल्या रक्ताद्वारे, अर्पणाद्वारे तो भरावा, जे नियमशास्त्र होतं. अज्ञानकीतपणा आशीर्वादित करतो. आमेन. अज्ञानकीतपणा काय करतो? आशीर्वादित करतो. तुमचं आज्ञापालन तुमच्या जीवनामध्ये आशीर्वाद आणतं. जेव्हा तुम्ही देवाचे वचन पाळता, जसा ख्रिस्त प्रभू येशू देवाच्या आज्ञापालनात होता आणि तो मारला गेला, पुरला गेला, देवाच्या सामर्थ्याने तिसऱ्या दिवशी उठवला गेला, ही आपली आशा आहे. त्यांनी आज्ञापालन वधस्तंभापर्यंत पूर्ण केलं आणि त्याची प्रार्थना ऐकण्यात आली. तुमच्या आमच्या पापाचा खंड त्याच्या अर्पणाद्वारे भरण्यात आला. देवाचं वचन आपल्याला सांगतं, बोध करतं, आत्मिक बोध करतं. अज्ञानकीतपणा आशीर्वादित करतो. आज्ञापालन काय करतं? तुमच्या जीवनामध्ये आशीर्वाद भरतं. प्रेज द लॉर्ड. म्हणून आई बापांच्या आज्ञेत राहा, देवाच्या वचनाच्या आज्ञापालनात राहा. ख्रिस्त म्हणतो, माझं प्रीती करणं म्हणजे काय? प्रभू येशू स्पष्ट सांगतो, ज्याची माझं प्रीती असेल तो माझ्या आज्ञा पाळेल, वचन पाळेल, तोच माझं प्रीती करणार आहे. जो देवाची वचन पाळतो तो त्याच्यावर प्रीती करतो. जो त्याच्या आज्ञा पाळतो तो त्याच्यावर प्रीती करतो. अज्ञानकीतपणा आशीर्वादित करतो. आजचा संदेश आपण पाहणार आहोत. या बापवार दिवशी अज्ञानकीतपणा आशीर्वादित करतो. प्रेज द लॉर्ड. पहा, योहान याचा 8वा अध्याय 29 वचन काय म्हणतो? योहान कृष्णवर्तन याचा 8वा अध्याय 29 वचनामध्ये वचन काय बोध करतं? पहा, योहान कृष्णवर्तन याचा 8वा अध्याय 29 वचन काय म्हणतं? पहा, ज्याने मला पाठविले तो माझ्याबरोबर आहे, त्याने मला एकटे सोडले नाही, कारण जे त्याला आवडते ते मी सर्वदा करीतो. आमेन. योहान प्रभू येशूने बोललेलं वचन इथं नमूद करत आहे. योहान कृष्णवर्तन 8वा अध्याय 29 वचनामध्ये, ज्याने मला पाठविलं तो माझ्याबरोबर आहे, त्याने मला एकटे सोडले नाही, कारण ते जे त्याला आवडते ते मी सर्वदा करीतो. आणि देवाची आवड त्याच्या वचनाद्वारे समजून येते की देवाला आपल्या जीवनामध्ये काय आवडतं, आपण कसे राहावं, म्हणजे देवाच्या आवडीचे आपण होऊ, देवाच्या प्रभूच्या मानाचे पात्र बनू, हे त्याच्या पुत्राच्या ह्या वचनावरून समजून येतं. प्रभूशीच्या वचनावरून समजून येतं की ज्याने मला पाठविले तो माझ्याबरोबर आहे, त्याने मला एकटे सोडले नाही, कारण जे त्याला आवडते ते मी सर्वदा करीतो. तुम्ही आम्ही देवाचे वचन जर नेहमी पाळत आहोत, सर्वदा पाळत आहोत, तर आपण त्याच्या प्रीती करत आहोत. तो आम्हास ख्रिस्ताच्या विश्वासाद्वारे, पवित्र आत्म्याद्वारे सामर्थ्य देण्यासाठी स्वर्गात बसला आहे. तर तुम्हाला एकटं सोडणार नाही जेव्हा आपण अज्ञानकीत बनतो ख्रिस्तासारखे. आमेन. प्रभू येशू म्हणतो, अज्ञानकीतपणा आपणास दिसतो की ज्याने मला पाठवले तो माझ्याबरोबर आहे, त्याने मला एकटे सोडले नाही, कारण जे त्याला आवडते ते मी सर्वदा करीतो. होय, ख्रिस्ताला देवाने अधोलोकात सोडू दिलं नाही, त्याला तिसऱ्या दिवशी उठवलं, त्याचा देह कुचला नाही. अज्ञानकीतपणा काय करतो? आशीर्वादित करतो.
तुम्ही आम्ही सुद्धा आई वडिलांच्या आज्ञेत व देवाच्या वचनामध्ये वर्तणूक करणारे असला पाहिजे. जेव्हा तुम्ही देवाचं वचन पाळायला घेता, ऐकायला घेता, तसं वर्तणूक करता, तुम्ही तुमच्या करण्यामध्ये धन्यता मिळवता. याकोब त्याचे पत्र पहिल्या अध्यायात नमूद करतो. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्ताने वधस्तंभापर्यंत तो आज्ञांकितपणा आपल्या जीवनातून अर्पणातून दाखवून दिला. ती साक्ष आहे तुमच्या आमच्या जीवनातली. पहा नीतिसूत्र 3 अध्याय 11 आणि 12 वचनामध्ये पण वचन काय सांगतं पहा. नीतिसूत्र याचा 3 अध्याय 11 आणि 12 वचनामध्ये पण एक सुंदरसा आत्मिक बोध या वचनाद्वारे होतो. नीतिसूत्र याचा 3 अध्याय 11 आणि 12 वचन काय म्हणतं. माझ्या मुला परमेश्वराचे शिक्षण तुच्छ मानू नको आणि त्याच्या शासनाला कंटाळू नको, कारण जसा बाप आपल्या आवडत्या मुलाला तसा परमेश्वर ज्याच्यावर प्रीती करतो त्याला शासन करीतो. प्रेज द लॉर्ड. आमेन. यस, परमेश्वराचं शिक्षण जे तुम्हाला वाग्दंड देतं, बोध करतं, आणि जर प्रभूकडून तुमच्या पदरी शिक्षा पडली तर त्याचा अनादर करू नका, त्याचा आज्ञा पालन करा. त्यापासून तुम्हाला आनंददायक धार्मिकता रूपी फळ मिळेल. वचन सांगते, कारण जसा बाप आपल्या आवडत्या मुलावर तसा परमेश्वर ज्याच्यावर प्रीती करतो त्याला शासन करीतो. यस, परमेश्वराने प्रभू येशूला यासाठी शासन केलं, यासाठी शिक्षा केली, यासाठी त्याला योजना दिली, यासाठी त्याला आज्ञा केली की तुम्ही आम्ही त्या पापाच्या फळापासून काढलं जावं, तुमच्या आमच्या जीवनातून ते मरणाचं फळ काढलं जावं. म्हणून पुत्र अर्पिला गेला. आणि जर आपण तो आज्ञापण आपल्या जीवनात ठेवतो, कंटाळा करत नाही परमेश्वराच्या शिक्षणाचा, आई वडिलांच्या आज्ञेचा, तर तुमचं आमचं जीवन आम्ही आज्ञा पालनाद्वारे आशीर्वादित करत आहोत. प्रेज द लॉर्ड. आमेन. तुम्ही आम्ही जीवन काय करत आहोत? आशीर्वाद मागत आहोत त्याच्या वचनाद्वारे. तर ते वचन असं सांगते की जेव्हा तुम्ही आज्ञा पालन करता तर आशीर्वाद ऑटोमॅटिक तुमच्या जीवनामध्ये क्रिएट होतात. देवाच्या वचना पाळण्याद्वारे, देवाचं वचन पाळण्याद्वारे, आई बाबाच्या आज्ञा पाळण्याद्वारे तुमच्या जीवनामध्ये आशीर्वाद देवाच्या वचनात जे लिहिलेले आहेत ते कार्यान्वित होतात. प्रेज द लॉर्ड. पहा इब्री लोकांचे पत्र याचा 12 अध्यायामध्ये पण 4 ते 6 वचनामध्ये वचन काय सांगतं पहा. इब्री लोकांचे पत्र याचा 12 अध्यायामध्ये वचन आपणास या आज्ञांकितपणाविषयी सांगतं. कारण की देवाचं वचन सांगते की आज्ञांकितपणा आशीर्वादित करतो. जसा पुत्र देवाच्या आज्ञेमध्ये होता तसे आपण आपल्या आई बापांच्या आणि देवाच्या वचनाच्या आज्ञा पालनात असलो पाहिजे. कारण आज्ञांकितपणा तुमच्या जीवनामध्ये आशीर्वाद काय करतो? क्रिएट करतो. तुम्हाला देवाकडे आशीर्वाद मागण्याची गरज नाही. जेव्हा देवाचं वचन तुम्ही पाळता तेव्हा तुमच्या जीवनात ते आशीर्वाद कार्यान्वित होतात. प्रेज द लॉर्ड. सदानंद अंकललाही फादर डेच्या हार्दिक शुभेच्छा. प्रभू येशूमध्ये आशीर्वाद. पहा इब्री लोकांचे पत्र 12 अध्याय 4 ते 6 वचनामध्ये वचन काय सांगतं. तुम्ही पापाबरोबर युद्ध करीत असता रक्तपात होण्या इतका प्रतिकार अजून केला नाही. जो बोध पुत्राला करायचा तसा तुम्हाला केला तो तुम्ही विसरला आहात काय? माझ्या मुला, प्रभूच्या शिक्षेचा अनादर करू नको आणि त्याचकडून दोष पदरी पडला असता तू खचू नको. यस, जर तुमच्या पदरी आज दोष आहे, तुम्ही परीक्षेमध्ये आहात, तर खचू नका. कारण की आज्ञा पालन आणि शिक्षा मान्य करणं म्हणजे देवाचे पुत्र आहेत. आणि जी आज्ञा पालनात राहतात ते आशीर्वादित बनतात. प्रभू येशू वधस्तंभापर्यंत देवाच्या आज्ञा पालनात राहिला आणि त्याने तुमच्या आमच्या करता ते सार्वकालिक जीवनाचा दरवाजा उघडला गेला. प्रभू येशू म्हणतो, ज्याने मला पाठवले त्याला मला एकटे सोडले नाही, तो माझबरोबर आहे. कारण की त्याला जे आवडतं ते मी सर्वदा करीतो. तुम्ही आम्ही सुद्धा देवाचं वचन आज्ञा पालनात आणला, आपल्या आई वडिलांच्या आज्ञा पाळल्या, तर तुमच्या जीवनात ते आशीर्वाद कार्यान्वित होणार आहेत. आमेन.
प्रेज द लॉर्ड. माझ्या मुला, प्रभूच्या शिक्षेचा अनादर करू नको आणि त्याचकडून दोष पदरी पडला असता तू खचू नको, कारण ज्याच्यावर प्रभू प्रीती करतो त्याला तो शिक्षा करीतो आणि ज्या पुत्रांना तो स्वीकारतो त्या प्रत्येकाला फटके मारतो. यस, प्रभू येशूला जे फटके मारण्यात आले, ज्याला वळ बसवण्यात आले, त्या बसलेल्या वळामध्ये, त्या बसलेल्या शिक्षेमध्ये आपला शांती आणि आरोग्य देण्यात आलेला आहे. आपल्या जीवनातील पापाचे खंड भरण्यात आलेला आहे. ज्या पुत्रावर तो प्रीती करतो त्याला शिक्षा करतो आणि फटके मारतो. यस, त्याच्या आवडत्या एकुलता एक पुत्राला त्यांनी या जगात पाठवलं आणि तुमच्या आमच्या पापाची शिक्षा त्याला दिली. आज तुम्ही सुद्धा शिक्षा भोगत आहात. वचनानुसार आज्ञा पालन करा, कारण की देव तुम्हाला सुधारत आहे. यस, जर तुमच्या जीवनात परीक्षा होत आहे, जर देवाच्या योजनेद्वारे तुमच्या जीवनात परीक्षा येत आहे, तुमची निंदा होत आहे, त्रास होत आहे, उपासमार होतोय, देवाचं सत्य वचन पाळत असताना, तर लक्षात ठेवा देवाचे आशीर्वाद सुद्धा तुमच्या जीवनात कार्यान्वित होणार आहे. कारण की अज्ञानिकपणा आशीर्वादित करतो. तुम्ही आज्ञा पाळण्यात राहा, आशीर्वाद ऑटोमॅटिक तुमच्या जीवनात कार्यान्वित होते. प्रेज द लॉर्ड. पुढचं वचन काय म्हणतं पहा. शिक्षणासाठी तुम्ही सहन करीत आहात. देव पुत्रांबरोबर तसा तुम्हाबरोबर वागतो. ज्याला बाप शिक्षा करत नाही असा पुत्र कोण आहे? यस, असा कोण पुत्र आहे की ज्याला बाप शिक्षा करत नाही? असा कुठला बाप आहे? याकरता मुलांनो, तुम्ही बापाच्या आज्ञेत राहा आणि जे जगात बाप आहे त्याने आपला जे मस्त ख्रिस्त याच्या आज्ञा पालनात राहा. तुमचं जीवन आशीर्वादित झाल्याशिवाय राहणार नाही. अज्ञानिकपणा आशीर्वादित करतो. यस, वचन सांगतं, ज्याला बाप शिक्षा करत नाही असा पुत्र कोण आहे? ज्या शिक्षेचे भागीदार तुम्ही झाले आहात, अशा शिक्षेविरुद्ध तुम्ही जर आहात तर तुम्ही पुत्र नव्हा, दासी पुत्र आहात. जर तुमच्या जीवनात शिक्षाच नाही, विश्वासाची परीक्षाच नाही, तर तुम्ही देवाचे पुत्र नाही, दासी पुत्र आहात. अजून दास्यपणात आहात, अजून त्या मरणाच्या फळामध्ये आहात, अजून तो वधस्तंभाचा ख्रिस्त तुम्ही स्वीकारलेला नाही, त्यामध्ये पापाला मेलेले नाहीत, उठलेले नाहीत ख्रिस्तामध्ये. जर तुमच्या जीवनामध्ये संकट नाही, निंदा नाही आणि शिक्षा नाही, विश्वासाची परीक्षा नाहीये, लक्षात ठेवा, अज्ञानिकपणा तुमच्या जीवनामध्ये आशीर्वाद क्रिएट करतो. याकोब म्हणतो, नुसते वचन ऐकणारे म्हणू नका, तर वर्तणूक करणारेपणा. कारण की जो वर्तणूक करतो वचनानुसार, तो आपल्या करण्यामध्ये धन्यता मिळवितो. तुम्ही जे काही कराल ते आशीर्वादित बनेल. जेव्हा तुम्ही देवाचं वचन पाळाल, आपल्या आई वडिलांची आज्ञा पाळाल, आणि आई वडील म्हणजे जो मस्त घराचा पुरुष जो आहे, त्याचं मस्त ख्रिस्त याच्या आज्ञा पालनात ते घर राहील, तेव्हा तुमच्या जीवनामध्ये देवाचे आशीर्वाद कार्यान्वित होते. आमेन. यस, आपण दासी पुत्र नाही. जर तुमच्या जीवनात संकट आहे, परीक्षा आहे, शिक्षा होत आहात, तर धन्यवाद देवाला. देवाच्या आशीर्वाद तुमच्या जीवनात कार्यान्वित होत आहे. ज्या पुत्रांना देव स्वीकारतो त्यांना फटके मारतो, आणि ज्या आई वडिलांकडून ज्या मुलांना शिक्षा होत आहे, तर तुम्ही धन्यवाद द्या. अशी आई वडील तुम्हाला मिळालेले आहे. तुमचं जीवन आशीर्वादित आहे. प्रेज द लॉर्ड. पुढे काय म्हणते पहा. शिवाय शिक्षा करणारे आपापल्या देहाचे बाप आपल्याला होते, आणि आपण त्याची भीड धरली तर आपण विशेष करून जो जीवात्म्याचा पिता त्याच्या अधीन होऊन जिवंत राहू नये काय? यस, जे देहाचे बाप होते, शिक्षा करत होते, त्यांच्या अधीन तुम्ही राहिला. मग जीवात्म्याचा जो बाप सार्वकालिक जीवनामध्ये स्वर्गामध्ये बसलेला आहे, त्याच्या अधीन राहू नये काय? येशू ख्रिस्ताने ते टेस्टमनी, ते स्वरूप, ते आज्ञापालन तुमच्या आमच्या जीवनात विदित केलेलं आहे की देवाचं आज्ञापालनात राहा, देवाच्या वचनामध्ये राहा. पहा, जो जीव आत्म्याचा बाप, जे देहिक बाप तुमचे आहे, त्याची जर आज्ञा पाळायची आहे, तर तो जीव आत्म्याचा बाप आहे, जे पवित्र शास्त्रात त्याची आज्ञा लिहिलेली आहे, वचन लिहिलेलं आहे. काय त्याच्या आज्ञात राहू नये काय? वचन सांगतं की ज्या
जीवात्म्याचा पिता त्याच्या अधीन होऊन जिवंत राहू नये काय? तुम्ही वचन पाळाल, त्याच्या आज्ञात राहाल, जरी तुम्ही प्रभू येशूमुळे जीव गमावला तरी सार्वकालिक जीवनामध्ये तुमचा प्रवेश नक्की आहे. तुम्ही जिवंत राहाल. होय, जेव्हा तुम्ही आज्ञा पालनात राहाल आशीर्वादित व्हाल. आपल्या दैहिक आई बापांच्या सुद्धा आणि स्वर्गाच्या पित्याच्या सुद्धा. जसा प्रभू येशू आज्ञांकित राहिला, आज्ञा पालनात राहिला, वधस्तंभापर्यंत त्यांनी आज्ञा पालन पूर्ण केलं, तसंच आम्ही आपल्या जीवनामध्ये आपल्या दैहिक आई बापांचे आणि जीव आत्म्याचा पिता याच्या आज्ञा पालनात राहायला शिका. कारण ज्यांनी मनास वाटली कारण त्यांनी मनास वाटली तशी थोडे दिवस शिक्षा केली, पण त्यांनी केली ती आपल्या हितासाठी, म्हणजे आपण त्यांच्या पवित्रतेचे भागीदार व्हावे म्हणून केली. यस, त्याच्या पवित्रतेचे भागीदार व्हावे म्हणून तुमच्या जीवनात शिक्षा आहे, म्हणून तुमच्या जीवनात विश्वासाची परीक्षा आहे, यासाठी की देवाला न आवडणाऱ्या गोष्टी तुमच्या आमच्या जीवनातून जाव्या. जे दैहिक आई बाप मुलांना शिक्षा करतात यासाठी की त्यांनी अनुशासित बनावं, त्यांनी आज्ञा पालन करावं, नम्र राहावं आणि आशीर्वादित बनावं. आमेन. कोणतीही शिक्षा तात्कालीन आनंदाची वाटत नाही, खेदाची वाटते. होय, मुलांना आई बाप जेव्हा शिक्षा करतात आणि देवाच्या योजनेनुसार जेव्हा तुमच्या जीवनात परीक्षा येतात तेव्हा कुठलीही शिक्षा आनंदाची वाटत नाही, खेदाची वाटते. मुलं त्याला नकार देतात, पण वचन काय सांगतं पहा, तरी जास्त तिचा अभ्यास झाला आहे त्यास ती पुढे धार्मिकता हे शांतीदारक फळ देते. यस, जे शिक्षा पाळतात, आज्ञा पालनात राहतात, त्यांना धार्मिकता हे फळ मिळतं. अज्ञानकीपणा आशीर्वादित करतो. तुमच्या आमच्या जीवनामध्ये देवाचं वचन पाळणं म्हणजे आशीर्वादाला आपल्या जीवनात क्रिएट करणं होय. प्रेज द लॉर्ड. लक्षात ठेवा, आज्ञा पालनात राहा, वचनात राहा. तुमच्या जीवनात आशीर्वाद मोकळे केलेले आहेत. यस, ओबे द गॉड वर्ड्स. देवाच्या वचनाचं पालन करा. तुमच्या जीवनात आशीर्वाद क्रिएट झालेले आहेत. तुम्ही आई बापाच्या आज्ञेत राहा, तुमच्या जीवनात आशीर्वाद क्रिएट झालेले आहेत. ती मागण्याची गरज नाही, तुमच्या जीवनात ते भरलेलं आहे. प्रभू येशूच्या विश्वासाद्वारे तुमच्या जीवनात ते विश्वासाचा आशीर्वाद आलेला आहे. तुम्हाला ते अधिकार दिलेला आहे. तुम्ही आज्ञा पालनात राहा, वचनात राहा, तुमच्या जीवनात ते आशीर्वाद दिसल्याशिवाय राहणार नाही. पहा, अज्ञानकीपणा आशीर्वादित करतो. यस, आमेन. पहा, इब्री लोकांचे पत्र याचा नीतिसूत्र याचा 13वा अध्याय 24 वचनामध्ये वचन काय सांगतं? नीतिसूत्र याचा 13वा अध्याय 24 वचन काय सांगतं पहा. नीतिसूत्र याचा 13वा अध्याय 24 वचन काय म्हणतं पहा. जो आपली छडी आवडतो तो आपल्या मुलांचा वैरी होय. जो बाप आपल्या आपल्या मुलांना, जो आई बाप जो बाप आपल्या मुलांना छडी आवडतात, शिक्षा करत नाही, ते मुलांचे काय आहेत? वैरी आहेत. का वैरी आहेत? पण जो वेळीच त्याला शिक्षा करीतो तो त्याजवळ प्रीती करणारा होय. तुमचे मुलं जर चुकत आहेत, तुम्ही पाहता, तर तुम्ही वेळीच छडी दाखवा, ती आवरू नका. जर तुम्ही ती वेळीच छडी मुलांना दाखवली तर तुमची मुलं आज्ञा पालनात येतील, नम्रतेत येतील, वाईट गोष्टीपासून आपला जीव वाचवतील. वचन सांगते की जो आपली छडी आवडतो तो आपल्या मुलांचा वैरी होय. आज तुमची मुलं जर बिघडत आहेत तर त्याचं कारण हेच आहे की तुम्ही छडी आवडत आहात. तुम्ही तुमच्या मुलांना आज्ञा पालनात राखत नाही, त्याला वचनात देवाचं भय घालत नाही, अनुशासन विधित करत नाही, म्हणून तुमचं जीवन आशीर्वादित नाही. तुमचं मस्तक जो ख्रिस्त त्याच्या अधीन तुम्ही नाही, देवाच्या ख्रिस्ताच्या अधीन
असला पाय त्याचं कुटुंब आशीर्वादित राहतं. पहा, स्त्रीचं मस्तक तिचा पती आहे, ख्रिस्ताचं पिता आहे. जेव्हा एखादा पती देवाच्या अधीन, ख्रिस्ताच्या अधीन राहतो, बायको नवऱ्याच्या अधीन राहते, मुलं बाळ आई बाप्पाच्या अधीन राहतात, तेव्हा ते कुटुंब आशीर्वादी झाल्याशिवाय राहत नाही. वचन सांगतं की जो आपली छडी आवरितो तो आपल्या मुलाचा वैरी होय, पण जो वेळीच त्याला शिक्षा करीतो तो त्याचवर प्रीती करणारा होय. यस, तुमची मुलं वाईट मार्गाला जाऊ नयेत, ते चुकू नयेत, राग द्वेष मत्सर यामध्ये अडकू नये, सैतानी बाणामध्ये प्रलोभनाला भूलतापांना बळी पडू नये. म्हणून बाप म्हणून जोपर्यंत तुम्ही या जगात आहात तोपर्यंत आपल्या छड्या आवरू नका. प्रेज द लॉर्ड. आमेन. जेव्हा तुम्ही तुमच्या मुलांना आज्ञांकितपणा शिकवता तेव्हा तुमच्या जीवनात ते आशीर्वाद कार्यान्वित होतात. अब्राम संदेश पहा, मोशे पहा, योसेफ पहा, ते आज्ञा पालनात राहिले, अधिकारांची आज्ञा पालनात राहिले, बंदी शाळेत पडले, पण देवाचा अपमान त्यांनी केला नाही. प्रत्येक संदेशाचं उदाहरण घ्या आणि प्रभू येशू सर्वात उत्तम उदाहरण आपल्या जीवनामध्ये साक्ष दिली आहे की वधस्तंभापर्यंत पित्याच्या आज्ञेत राहिला, देवाने त्याचा देह सोडू दिला नाही, त्याला तिसऱ्या दिवशी उठवलं. यस, तुमच्या आमच्या जीवनात सार्वकालिक जीवन यावं म्हणून त्यांनी यातना सहन केला. आज्ञापालन तुमच्या जीवनात आशीर्वाद आणतं. यस, बापाने ख्रिस्ताच्या अधीन राहणं गरजेचं आहे, पत्नीने नवऱ्याच्या अधीन राहणं गरजेचं आहे आणि मुलांनी आपल्या आई बाबाच्या अधीन राहणं गरजेचं आहे. तुमच्या जीवनात ते आशीर्वाद कार्यान्वित होतात. प्रेज द लॉर्ड. पहा, शेवटची काही वचनं वाचूया. पेत्राच्या पत्रामध्ये पेत्र काय म्हणतो पहा. पेत्राचे पहिले पत्र पहिला अध्याय, पेत्राचे पहिले पत्र पहिला अध्याय यातलं 3, 4 आणि 5 वचन आपण वाचूया. सदन अंकलची एक रिक्वेस्ट आहे, त्यांच्या मिनिस्ट्रीसाठी प्रार्थना करण्याकरता आपण करूया. पेत्राचे पहिले पत्र पहिला अध्याय 3, 4, 5 वचन. आपला प्रभू येशू ख्रिस्ताचा पिता देव धन्यवादित असो, सदाजीवी आशा प्राप्त होण्यासाठी आणि अविनाशी निर्मळ व न कोमजणारे वतन मिळण्यासाठी त्याने आपल्या महादयेनुसार आपल्याला मेलेल्यातून येशू ख्रिस्ताच्या उठवण्याच्या द्वारे पुन्हा जन्म दिला. ख्रिस्ताच्या आज्ञापालनाद्वारे, तो मारण्याद्वारे पूर्ण, ख्रिस्ताला मारण्याद्वारे, पूर्णाद्वारे, उठवण्याद्वारे आपल्याला त्याच्यावर ठेवलेल्या विश्वासाद्वारे पुन्हा जन्मले आहे. वचन सांगतं सार्वकालिक जीवनाकरता जे तारण शेवटच्या काळी प्रकट होण्यास सिद्ध ते प्राप्त व्हावे म्हणून तुम्ही देवाच्या शक्तीने व त्याच्या योग्य राखले आहात, त्या तुम्हासाठी स्वर्गात राखून ठेविले आहे. यस, देवाने ख्रिस्तामध्ये ते आशीर्वाद सार्वकालिक जीवनाचे तुमच्या आमच्या करता त्याच्या आज्ञापालनाद्वारे राखून ठेवले आहे. तुम्ही आता थोड्या वेळापर्यंत जरूर पडले, तसे तुम्ही परीक्षामुळे दुःख शोषले, पण तुम्ही त्या काळाविषयी आता उल्हास करिता. तुम्ही यासाठी शोषले की नाश होण्याचे सोन्याची परीक्षा अग्निनी करिता, त्या सोन्यापेक्षा मूल्यवान असेल जे तुमच्या विश्वासाची परीक्षेत उतरणे, त्यापासून प्रशंसा, गौरव व मान ही फळे येशू ख्रिस्ताच्या प्रकट होण्याच्या वेळेस मिळावी. पहा, तुमच्या जीवनात ज्या मानव परीक्षा आल्या होत्या, तुम्ही पडला असेल कुठल्या कारणामुळे, पण आज त्या काळाविषयी तुम्ही आनंद उल्हास करत असाल, कारण की आज तुम्ही आज्ञा पालनात असाल, आज तुमचं जीवन प्रभू येशूच्या नावात आशीर्वादित असेल आणि आज तुम्ही परीक्षेत आहात, आज तुम्ही कुठेतरी पडले आहात, तर पश्चाताप करा. देवाच्या शिक्षेचा अनादर करू नका, आज्ञा पालनात राहा. येणाऱ्या काळात तुम्हाला धार्मिकता रूपी फळ मिळेल तुमच्या आज्ञा पालनाद्वारे. प्रेज द लॉर्ड. आणि जे आज्ञापालनात राहत, सोन्याची परीक्षा अग्निनी करिता सोन्यापेक्षा मूल्यवान असे जे विश्वासाच्या परीक्षेत उतरणे. सोन्यापेक्षा मूल्यवान हे आहे की आपण विश्वासाद्वारे परीक्षेत उतरणं. ख्रिस्ताला स्वीकारणं म्हणजे तळ्याबाहेर फिरणं नव्हे, तर
तळ्यात उडी मारणं होय, खडतर प्रवास करणं होय, संकटातून निंदेतून जाणं होय, आणि तोच मार्ग खरा आहे. कारण की मेंढपाळ त्याच मार्गाने गेला, आणि जे असे विश्वासाच्या परीक्षेत उतरतात त्यांना काय मिळतं? प्रशंसा, गौरव, मान ही फळे ख्रिस्ताच्या प्रगट होण्याच्या वेळेस मिळावी. आमेन. प्रेज द लॉर्ड. जे विश्वासाच्या परीक्षेत उतरतात त्यांना ख्रिस्ताच्या वेळेस गौरव, मान ही फळं ख्रिस्ताच्या प्रगट होण्याच्या वेळेस मिळणार आहे. गौरव, प्रशंसा, गौरव व मान. यस, आपण ख्रिस्ताच्या गौरवात प्रगट होणार आहोत. हा विश्वास ठेवा. पहा, इब्रानियकांस पत्र 5व्या अध्यायामध्ये काही वचन आपणास बोध देतात ख्रिस्ताच्या आज्ञापालनाविषयी. इब्रानियकांस पत्र याचा 5व्या अध्यायामध्ये 7 ते 10 वचनामध्ये तुम्हाला काही वचन बोध देतात. काय वचन सांगतात पहा. इब्रानियकांस पत्र 5वा अध्याय 7 ते 10 वचन. त्याने आपल्या देह अवस्थेच्या दिवसात स्वतःला मरणापासून तारावायचं शक्तिमान त्याच्याजवळ मोठ्या आक्रोशाने व अश्रुकाळी प्रार्थना विनवणी केली, आणि ती त्याच्या सुभक्तीने ऐकण्यात आली. जेव्हा प्रभू येशू देह स्वरूपात या जगात होता तेव्हा त्याने मोठ्या आक्रोशाने विनंती आणि प्रार्थना देवाला केली. जो ताराव्यास समर्थ आहे, जीवाचा पिता, आत्म्याचा पिता, जो स्वर्गात बसला आहे, जो सर्वांचा जिवंत परमेश्वर आहे, तो जीवित आहे, परमेश्वर आत्मा आहे. वचन सांगतं त्याने आपल्या देह अवस्थेच्या दिवसात स्वतःला मरणापासून तारावयास जो शक्तिमान आहे त्याजवळ मोठ्या आक्रोशाने व अश्रुगाळी प्रार्थना व विनवणी केली, आणि ती त्याच्या सुबुद्धीने ऐकण्यात आली. आज जर तुम्ही निंदान त्रासात आहात तर ख्रिस्त जो तारण हा तुमचं जीवन तारणारा, त्याला आक्रोशाने विनंती प्रार्थना करणारे बना, कारण की तो तुमचं जीव तारणारा असा मेंढपाळ आहे. तो पुत्र असताही त्याने जे दुःख शोषले त्याने करून तो आज्ञांकितपणा शिकला. यस, तो पुत्र होता देवाचा, पण त्याने जे दुःख शोषलं देवाच्या योजनेनुसार त्याने तो आज्ञांकितपणा शिकला. आज तुमच्या जीवनात शिक्षा आहे का? दुःख आहे का? आई बाप तुम्हाला शिक्षा करत आहे का? देवाच्या योजनेद्वारे तुमच्या जीवनात काही विश्वासाची परीक्षा आहे का? तर तुम्ही आज्ञांकित मुलं आहात, कारण की पुत्र आहेत तर शिक्षविना नाही. ज्यांना शिक्षा आहे ते पुत्र आहेत, ज्यांना शिक्षण विरहित आहे ते दासी पुत्र आहेत. तुम्ही जर देवाचे पुत्र आहात तर तुम्ही शिक्षण विरहित राहू शकत नाही, कारण की पुत्र राहिला नाही देवाचा तर आपण कोण आहोत? वचन सांगते की तो पुत्र असताही त्याने जे दुःख शोषले त्याने करून तो आज्ञांकितपणा शिकला, आणि सिद्ध होऊन तो आपल्या आज्ञेत राहणाऱ्या सर्वांचा युगानुयुगचा तारण करता झाला. आमेन. तो पुत्र असताही त्याने दुःख शोषलं आणि त्याच्याद्वारे तो आज्ञांकितपणा शिकला, आणि जे म्हणजे आपण वचन सांगतं आणि सिद्ध होऊन तो सिद्ध झाला, देवाच्या उजव्या साईडला बसला आहे, आणि तो सिद्ध होऊन तो आपल्या आज्ञेत राहणाऱ्या सर्वांचा युगानुयुगचा तारण करता झाला. यस, त्याच्या आज्ञेत राहणारे, त्याच्या विश्वास राहणारे तुम्ही आम्ही या करता तो आज्ञांकितपणा शिकला, आणि तो तुमच्या आमच्या करता तारण करता झालेला आहे. जसा तो देवाच्या आज्ञा पालनात राहिला आणि देवाने त्याला तिसऱ्या दिवशी उठवलं, आज आपण प्रभू येशूच्या आज्ञात राहिलो पाहिजे, आज्ञांकितपणा शिकला पाहिजे. विश्वासाच्या परीक्षेतून, त्रासातून, शिक्षेतून जात असताना शिक्षेचा अनादर न करता आई बाबांच्या शिक्षेचा, दैहिक आई बाबांच्या आणि जो सर्वकालिक जीवनाचा पिता आहे त्या पित्याच्या आज्ञांकितपणा शिका. त्याच्याद्वारे तुमच्या आमच्या जीवनात आशीर्वाद कार्यान्वित होतात. प्रेज द लॉर्ड. पहा, असंच एक वचन नीतिसूत्र 13वा अध्याय 13 वचनामध्ये वचन सांगतं. नीतिसूत्र याचा 13वा अध्याय 13 वचन काय सांगतं पहा. नीतिसूत्र 13वा अध्याय 13 वचन काय म्हणतं पहा.
वचन तुच्छ मानणारा स्वतःवर अनर्थ आणितो. जो आई बापाचं वचन पाळत नाही, देवाचं वचन पाळत नाही, तो काय करतो? स्वतःवर. प्रेज द लॉर्ड. मानणारा स्वतःवर लाईट गेली. वचन तुच्छ मानणारा स्वतःवर अनर्थ आणतो, पण आज्ञाचा धाक बाळगणारा चांगले प्रतिफळ मिळते. यस, आज्ञा पालनाद्वारे आशीर्वाद असतात. वचनाला तुच्छ मानू नका, आई बापांना तुच्छ लेखू नका, तर आई बापांच्या आज्ञा पालनात राहा. आणि आपल्याला आज वचन सांगतं या फादर डेच्या दिवशी की आपण आज्ञांकितपणामध्ये राहिलं पाहिजे, देवाचं वचन पाळलं पाहिजे, आई बापांची आज्ञा पाळली पाहिजे. म्हणजे या पृथ्वीवर तुम्ही दीर्घायुष्य व्हाल आणि तुमचं जीवन आशीर्वादित झाल्याशिवाय राहणार नाही. या आपण शेवटच्या प्रार्थनाकडे जाऊया. वाचलेली सर्व वचन प्रभू येशू तुमच्या आमच्या जीवनात कार्यान्वित करू, आशीर्वादाची करू. आमेन. धन्यवाद. धन्यवाद. आज इथं प्रार्थना चालते, प्रार्थना ते अडखळ घालून ते प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताकडे पोहोचवते. या वचनामध्ये प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. ज्यांची आई बापांची मुलं त्यांच्या आत्मेत राहील त्यांना तुझी भेट घे आणि पवित्र आत्म्यामध्ये सामर्थ्य दे आणि त्यांना सर्व वाईट वाटेवरून ख्रिस्ताच्या वाटेत तू आण. जे निराशात बसले त्यांना पवित्र आत्म्याच्या ठाई आशेमध्ये घाल. जे आज दुःख भोगत आहेत त्यांचं सांत्वन प्रभू येशूच्या नावात तू कर. जे आज प्रवास करत आहेत त्यांना सर्व संकटापासून दूर ठेवून सुरक्षित ठिकाणी प्रभू येशूनात पोहोचव. देशाचे प्रधानमंत्री, अनेक राज्याचे मुख्यमंत्री यांना योग्य निर्णय घेण्याची क्षमता प्रभू येशूच्या नावात त्यांच्या ठाई तू दृढ कर. तसंच तू प्रार्थना करतो जी भुकेले ताळ्याच्या मुखास अन्न पाणी दे. वृद्धाश्रमातील वृद्ध लोक, अनाथ मुलं यांच्या मुखास अन्न पाणी, त्यांना आरोग्य दे प्रभू येशूच्या नावामध्ये. आणि जे मुलं वाटात चुकले आज त्यांची भेट घे. जे वडील सुद्धा वाटात चुकले त्यांची भेट घे आणि त्यांना प्रभू येशूच्या मार्ग सत्य जीवनात तू आण. प्रार्थना करतो सर्व डॉक्टर नर्स आरोग्यातील स्पर्श कर, त्यांच्याद्वारे तुझं आरोग्य पीडित व्यक्तीपर्यंत जाऊ. तसेच जे आज यातना भोगीत आहेत त्यांच्या यातना प्रभू येशूने मोकळा केला जावा. प्रभू आत्मा आहे, प्रभूचा आत्मा जिथं आहे तिथं मोकळीकता आहे. लहान लेकरांच्या शाळा चालू झाल्या तर सर्व वाईट गोष्टींपासून, नजरांपासून, सैताने घाल्यापासून त्यांचं संरक्षण देतो तांद्वारे प्रभू येशूच्या नावात तू कर. प्रार्थना करतो सदानंद अंकल हिवाळे कुटुंब करता तुझ्या आशीर्वाद प्रभू येशू मोकळे कर. त्यांना ज्या गरजा आहेत आर्थिक, शारीरिक, आरोग्याच्या प्रभू येशूच्या नावामध्ये पुरवल्या जाव्या. आत्मा प्रभूचा आत्मा जिथं सर्व प्रकारची मोकळीकता आहे, त्यांच्या जीवनात सर्व आशीर्वाद प्रभू येशूने मोकळे केले जावे आणि देवाचं वचन त्याच्यामध्ये पूर्णता जावं असं तू कर. प्रार्थना करतो फुला त्यांच्या कुटुंबात तुझा आशीर्वाद ठेव. त्याच्या भावाच्या जीवनात सर्व अंधकाराच्या गोष्टी प्रभू येशूच्या नावात घालवल्या जाव्या. सॅमसन कधी लेकरांना ज्ञान, प्रीती, वचनामध्ये पुरुषात दृढ कर. त्यांना जिथं कुठं ठेवत आशीर्वाद, प्रीतीमध्ये पवित्र सामर्थ्यात तू दृढ कर. विशेष करून प्रार्थना करतो आई, शेजारचे ताई, दादा, सुना, पण लेकरं यांच्या जीवनाचं आरोग्य, प्रीती, शांती, वचन पुरुषात दृढ कर. त्यांच्या जीवनात सर्व अंधकाराच्या गोष्टी प्रभू येशूमध्ये प्रार्थना मिळते प्रभू येशू पूर्ण झाल्या. त्यामुळे धन्यवाद. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावात केली म्हणता पित्या. आमेन. हे आपण प्रभूने शिकलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाओ. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रुची भाकर आज आम्हास तू दे. जसे आम्ही आमच्या मनासून सोडलेलं आहे तसेच तू आमच्याने आम्हास सो. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर तो आम्हास वाईटापासून सोडू. कारण की राज्य, सामर्थ्य आणि बळ ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. या रात्री ईश्वरा तू माझला सांभाळ, आयुष्यभर राखीता करावा प्रतिपा. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सवयीता तुम्हा सर्वांवर राहो. आमेन. प्रेज द लॉर्ड.